तर मी सकाळपासून आज माझ्या कामात बिझी होतो. तसं तर मी एक टेस्टर आहे, लाईक मॅन्युअल टेस्टर आहे. बट आमचे आता सिनियर्स वगैरे म्हणत आहे की हो आता तुम्हाला ऑटोमेशन टेस्टिंग करावं लागेल. तर मी सकाळपासून त्या कोडमध्येच बिझी होतो, कसं काय म्हणजे एक्झिक्यूट करू शकतो आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की लाईक सकाळपासून मी काय केलं. तर हा आहे तो कोड, म्हणजे प्रॉपर नाही दाखवू शकत बट एवढा कोड मी लिहिलेला आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की प्रॉपर तुम्ही AI वगैरे यूज करू शकता जे काही आहे, कारण त्यांचं पण काम इझी झालं पाहिजे ना, आपल्याला पण जास्त काही टेन्शन नाही भेटलं पाहिजे. सो मी तेच करत होतो आता. मी म्हटलं यार सकाळपासून मी काही व्हिडिओ वगैरे नाही बनवला, तर मी म्हटलं आता बनवून टाकतो आणि तुम्हाला सांगतो की मी सकाळपासून कुठे बिझी होतो आणि कुठे कामात होतो वगैरे. तर त्यामुळे मी तिथे बिझी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मम्मी कपडे धुवत आहे, तर ते तर नाही दाखवू शकत मी आता सध्या. तर बाहेर जातो, काही कूलरमध्ये वगैरे पाणी भरावं लागेल आय गेस, तर ते भरून टाकतो मग तुम्हाला दाखवतो की पाणी वगैरे भरत आहे वगैरे. आणि तसं मला आज बाहेर जायचं होतं पण मला वेळ नाही भेटला. इन केस उद्या वगैरे गेलो तर मग मी त्या हिशोबाने मग माझे ब्लॉग्स थोडेसे एक्सटेंड करीन. मी थोडंसं बाहेर जाऊन बनवीन. थोडंसं आता अजूनही भीती वाटते घराच्या बाहेर बनवायला, पण मेन असं असते की आपण ॲटलिस्ट घरात बनवत आहे ते खूप चांगली गोष्ट आहे. तर मी हळूहळू आता घरात बनवणं सुरू केलेलं आहे. आईबाबांच्या समोर पण मी व्हिडिओज बनवतो. आणि आता थोडंसं घराच्या बाहेर निघालो की अजून मग बनवेल तर अजून चांगलं राहील. तर संध्याकाळी वगैरे मी थोडंसं जाईन गार्डनमध्ये वगैरे, तर तिथच्या पण काही ब्लॉग वगैरे टाकील. ट्राय करेल की चांगला ब्लॉग टाकायला पाहिजे मी. आणि आता हळूहळू खेळणं वगैरे पण सुरू करेन, तर ते पण दाखवेल मी तुम्हाला कसं करायचं. आणि सेकंड स्टेप की कन्सिस्टन्सी मॅटर करते, आय नो. आणि असं नाही की मी काही पण टाकत आहे सध्या. मला ते मला थोडंसं माहिती म्हणजे असं असतं ना की मी असं का दाखवू की माझ्या व्ह्युअर्सला खूप आवडेल. तर त्या हिशोबाने मला सध्या क्लिक नाही झालेलं आहे. तर त्यामुळे मी सध्या डेली ब्लॉगिंगचं सुरू आहे. जसं जसं मला ते क्लिक होत राहील की नाही आता मला हे करावं लागेल, तर मग मी हळूहळू ते ॲड ऑन करत राहील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सध्या मी घरी फक्त माझ्या काम आणि सध्या सकाळचं ते जेवण बनवलं आईनी, किंवा मग मी आपलं काम केलं ऑफिसचं, मग रिटर्न तेच की अजून जेवण वगैरे बनवलं. तर बाकी असं कुठे जाणं आहे नाही माझं. तर जसं जसं मी जात राहील तसं मग मी एक्सप्लोअर करेल आणि तसं मी सांगेल. आणि मला तेवढंच सांगायला आवडेल की मी अजून काय करत आहे. काय घेते मम्मी? मला पण भात द्यायला पाहिजे होता. संध्याकाळी मग रात्री मी भात नाही खाईन, म्हणजे भात खाईन पोळ्या नाही खाईन. भात नाही आहे जास्त. काही आहे बाई, म्हणजे आता तुला असं वाटते का की मग मी कंटिन्यू नाही केलं पाहिजे म्हणून? मला हे नाही दिलं का ग वरण? दे ना तू. पाऊस येईल त्याची गॅरंटी नाही बरं. मागे खूप वेळा असा आलाय, पाऊस एक थेंब नाही आला. मम्मी पाणी का बरं एवढे भरत आहे का कोण हे? का माहिती, कूलरमध्ये वगैरे टाका येणार नाही आहे म्हणजे ना. एवढे का बरं पाणी भरते पप्पा? एवढं म्हणजे रोजच भरतो आपण. नाही, आता मम्मी सांगत होती ना काहीतरी 36 घंटे पाणी येणार आहे. 2 दिवस नाही येणार आहे, उद्या ना परवा. पेपरामध्ये आलं होतं का? मोबाईलमध्ये आलं होतं म्हणजे? इंस्टाग्राममध्ये आलं. आणि इंस्टाग्रामचं रिअल असते का? राहू दे, तू आता आपलंच नको लावू.
भयंकर पाऊस येणार आहे, भयंकर. आभाळ बघा, असा काळा काळा आभाळ आलाय. हो हो. नाही, आता आईस्क्रीम ऑर्डर केलं आहे. आईस्क्रीम येणार आहे आता आमची. हे बघा इथे प्रॉपर दिसतंय का, हे बघा. येईल एकदा आईस्क्रीम आल्याच्या नंतर मग मम्मी पप्पाला देतो. खूप दिवस झाले आईस्क्रीम नाही खाल्ली, इच्छा होती आईस्क्रीम खायची, तर म्हणून म्हटलं चला ऑर्डर करून टाकावं. वाट बघत आहे आता डिलिव्हरी बॉयची. जवळच आहे, येतच येतो आता. माझी मम्मी रील बघताना. लोकेशन बरोबर दाखवत नाही का? अरे कॅमेरा आहे कशासाठी? हे ब्लॉगिंगसाठी आहे. तुमच्यासाठी नाही आहे? तुमच्यासाठी म्हणजे असं काही हे नाही आहे? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. आपलं लिगल काम आहे, आपण काय थोडे पकडून ठेवा ते फोटो. बरं बरं, अच्छा याच्यातच टाका तुम्ही. टाकू? मी फोटो घेऊन घेतो ना. चालेल चालेल. कारण की हे जोपर्यंत फोटो घेऊन सबमिट नाही करत तोपर्यंत माल डिलिव्हर झाला हे सिस्टममध्ये समजत नाही. अच्छा अच्छा. आणि त्याच्यामुळे आम्हाला ते परमिशनच देत नाही निघायची तिथून. अच्छा अच्छा. तुमच्यापासून आता झालं हे, आता गो बॅक. पण निघून जाते का पैसे याच्यातून? हा निघते भाऊ, आता निघायचे. पोहोचून गेला ना आता. दुप्पट झालं ते. मग आम्ही ह्या कॅमेरा ठेवून देतो. मस्त आवाज सोडत आहे आम्ही. आंबे 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 पडन मम्मी, आंबे पडन. पाऊस हा हा हा. असा जर 12,000 म्हणजे रोज असा जर पाऊस येत राहिला झालं मम्मी. काही म्हणजे लग्नातलं कोण आणि हे कोण सारखेच राहते म्हणते बघ. सारखेच राहिले म्हटलं का? हां मग का होतं ते? अशीच राहायचं म्हटलं. असेच राहतं म्हटलं ना. हां हे थोडंसं चांगल्या क्वालिटीचं आहे. वा रे वा तुम्ही. हां थोडंसं मम्मी हे उशील मी तर हाती नाही लावत लग्नातले. आता आम्ही मस्त आईस्क्रीम खाल्ली आणि खूप छान होती. मम्मी आणि पप्पासाठी 2 कोन बोलवले होते आणि माझ्यासाठी ते म्हणजे अमूलच्या काय होतं का मम्मी इथे पुसणं अमूलच्या आईस्क्रीम बोलवलं होतं मी. आणि हे बनाना चिप्स बोलवली आहे. मम्मी पण खाईल आता. नो पाम ऑइल आहे तर